आवाजामध्ये करूया फेरबदल. पुन्हा एकदा ऐकूया पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज, अर्थात किरण मस्कर सरांचा. हे सध्या स्क्रीनवरती दाखवले जातात. आपण पाहिलं तर संकेत गोळे, तदनंतर मोन्या भाऊ, तदनंतर आपण पाहिलं तर एक जण हे बोलून बऱ्याच जणांना वेड्यात काढणारा एक जण, तदनंतर कवी परामने. या सगळ्यांची चर्चा चालू आहे की मी असतो तर या मैदानामध्ये 3 बॉल 3 6 मारले असते, कारण की मोन्या गावाहून काहीतरी एक कौतुक घेऊन आलाय, तो सगळ्यांना सांगतोय. ते कौतुक सगळे ऐकत बसलेत. अशी मित्रांची टोळी असली की गोळी खायची कधी वेळ येत नाही, आणि ही मित्रांची टोळी रातो के कातिले ये सब डेंजर आहे भाई. थँक्यू सो मच. मॅचच्या दिशेने जाऊयात. मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. सध्या आपण पाहिलं तर मॅच खेळली जाते महाराजा योद्धाच. मॅचला होती सुरुवात. महाराजा योद्धाच टीम एका बाजूला, काळेश्वरी फायटर दुसऱ्या बाजूला, वैभव, आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर हर्षल. फटका प्रतिम, क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र इथे कंप्लीट केली जाते. एक सिंगल धाव खेळाडू आहे. मात्र एका बाजूला आपण पाहिलं तर महाराजा योद्धाचे संघ मालक आता 12वे खेळाडू म्हणून बसले गेलेत, जोडले गेलेत. याला बोलतात खऱ्या अर्थानं टीम साठी डेडिकेशन. पण संघ मालक बसले आहात की बसवले गेले आहात, हा मोठा प्रश्न आहे. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी एक ओपन झाले अकाउंट. प्रवीण दादा आहेत, दोघांचं कौतुक आम्ही करतो. संघाची टी शर्ट तुमच्या बॉडीवरती आहे, हा सगळ्यात मोठा अभिमान तुमचा आहे. बॅकफुटला जातोय, शॉर्ट आर्म पूल, या जाळ्यामध्ये मासा अडकला, निसटला देखील. हर्षलची कॅच होती. हा तो हर्षल आहे ज्यानं मागील मॅच घेऊन गेला होता. नाही परवडत अशा कॅच. रिप्ले मध्ये पहा, शॉर्ट आर्म पूल ज्या केला मिड विकेट रिजनला, डीप मध्ये असं वाटलं पकडला मासा, पण निसटला, धरतीला दान झाला चेंडू. हर्षलला भेटली एक मोठी संधी. या संधीचा तो सोनं करेल का? फक्त एकच धाव, 2 धावा स्कोर कार्ड वरती सध्या मात्र सजल्या गेल्या. 2 ऑन स्कोर कार्ड. गोलंदाजीसाठी किशोर. खरं आता ना किशोर ज्या पद्धतीने गोलंदाजी सध्या करतोय अप्रतिम. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी सध्या त्याची चालू आहे. यावेळी देखील फटका तोडा फसला जातोय. लॉंग ऑन ला कॅच निसटली. आणखीन एक. आज काय घडतंय? कारण की हर्षल आणि वैभव दोघांनीही नशिबाचा लिंबू पाणी पिलंय की काय? नशिबाची परिभाषा आज दोघांचं नशीब आहे. एका बाजूला वैभव तर दुसऱ्या बाजूला हर्षल. दोघांच्या कॅचेस झालेत, ड्रॉप झालेत, आणि तदनंतर आपण पाहिलं तर दोघांनाही संधी भेटली आज. तर दोघांचा खेळ कसा राहतो? किशोर नाराज आहे. किशोरच्या चेहऱ्यावरती नाराजगी दिसून येते, कारण की किशोर P1 पॉवर प्ले क्रमांक 1 मध्ये दाखल झालाय गोलंदाजीसाठी, आणि पॉवर प्ले क्रमांक 1 मध्ये बऱ्याच 2 संधी हातातून निसटल्यात. 3 धावा स्कोर कार्ड वरती. पहिला डॉट, तदनंतर 3 चेंडू 3 धावा. 4 चेंडूचा खेळ झालाय. चांगली मॅच रंगली आहे. हर्षल एका बाजूला, ज्या खेळाडूची दोन्ही खेळाडूंच्या कॅचेस ड्रॉप झालेत त्याच्या बाबतीत चर्चा आपण रंगवणार आहोत. ओ हो हो, वॉट बॉल, वॉट बॉल. अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू. किशोरचा डॉट बॉल. हा पहा किशोर जावलीतला हा एक खऱ्या अर्थानं सर्वात चांगलं शरीरयष्टी असलेला खेळाडू, एक बिल्डर खऱ्या अर्थानं. जावलीचा बिल्डर गोलंदाजीसाठी. चांगला कॉन्फिडन्स आहे किशोरचा, कारण की या सगळ्या गोष्टी घडत असताना तो कूल आहे, कूल डाऊन आहे. चांगली गोलंदाजी. ओहो, व्हॉट हॅपन. चांगला चेंडू हाताळलाय. अपील करण्याचा प्रयत्न, दोघेही अपील करतायत. हर्षल एका बाजूला शांत उभा आहे. चांगली गोलंदाजी. 2 कॅचेस ड्रॉप झाल्या तरीही किशोरनं या मॅच मध्ये फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या तशाच ठोकल्या ज्या पहिल्या 2 चेंडूवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. संघाची धावसंख्या 3, लॉस ऑफ डी 0 विकेट. ठोको डीजे.
धावा स्कोर कार्ड वरती. अप्रतिम राहिली पहिली ओव्हर. महाराजा योद्धाची संघमालक दुसऱ्या बाजूला कॅचेस ड्रॉप झालं तेव्हा त्यांची चर्चा झाली. प्रवीण दादा आमच्या सोबत जोडले. म्हणजे दोन्ही संघमालक आपण दोन्ही 12वे खेळाडू आपण पाहिले तर एकमेकांचे चांगले मित्र आहेत. मात्र आता ऍज अ 12th मॅन ऍज अ 12वे खेळाडू म्हणून त्यांच्या दोघांमध्ये चर्चा चालू आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. कारण की या मॅच मध्ये कशा पद्धतीने बॅटिंग होतीये. वैभव पवार एका बाजूला, महाराजा योद्धा या नावानं बऱ्याच खेळाडूंना खेळण्यासाठी या खेळाडूंना संधी दिली. एक गाव 11चं क्रिकेट खऱ्या अर्थानं सुधारलं आणि एक गाव 11चे सगळे खेळाडू गावावरून मुंबईला खेळण्यासाठी खऱ्या अर्थानं मोठ्या व्यासपीठ देणारा वैभव पवार एका बाजूला, हर्षल दुसऱ्या बाजूला. यावेळी देखील अगदी अभिगीत करण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड. धाव घेऊ की नको, अगदी आपण पाहिलं तर तोपर्यंत काय घडलंय. वैभव पवार नाराज आहे, हर्षल नाराज आहे. या मॅच मध्ये वैभव पवारनं विकेट सोडून दिली आहे. पहिल्यांदाच हे दृश्य दिसलंय. वैभव पवार धाव घेऊ की नको, येस और वेट, रुक जाओ. आणि आता त्याचा मागे यायचे त्याचं मनच नव्हतं. फस गया गुरु. मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे नारायणदादा मानकुमरे यांच्या ठिकाणी आगमन आहे. सरांचं आपण करू या ठिकाणी सहर्ष स्वागत. आणि त्यांना विनंती आहे की आपणही मुख्य व्यासपीठावरती या आणि या जावली प्रीमियर लीगचा आपण आस्वाद घ्या. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. येस, स्वागत. 3 धावा स्कोर कार्ड वरती रन आउट मोठी पडली आहे. तदनंतर राजे जवळ मैदानामध्ये दाखल झाला. आणखीन एक मातब्बर ताकदवर खेळाडू. अगदी आपण पाहिलं तर एक सिंगल धाव यावी मात्र कंप्लीट केली जाते. चार धावा हर्षलला पाहताय स्ट्राईकला. याआधी आपण पाहिलं तर हर्षलच्या बाबतीत जे घडलं, वैभव आणि हर्षल दोघांमध्ये जे घडलं ते हर्षलच्या खांद्यावरती जबाबदारी ठेवून आता कसा क्रिकेट खेळतो हेच बघायचंय. या देखील क्रॉस बॅटरी करण्याचा प्रयत्न अपील केली आहे. चेंडूचा बाउन्स जास्त होता. जिथे आपण पाहिलं तर अगदी डॉट बॉल जाईल. निर्धाव चेंडू. अप्रतिम गोलंदाजी चालली आज काळेश्वरी फायटर. काय फाईट करते आज महाराजा योद्धाच टीमला. योद्धाजना थांबवलंय आणि वेगळं युद्ध आज खेळलं जात आहे. पिंक कलर आर्मी टीम आज मॅच मध्ये थोडीशी डेंजर दिसतीये. गोलंदाजी करत असताना पहिल्या ओव्हर मध्ये अप्रतिम. दुसरं ओव्हर समीर यादव तो देखील धावा कमी देतोय. हर्षलचा कमबॅक या मॅच मध्ये होईल का? समीर यादव दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करत असताना अनुभवाचे बोल बोलून दाखवले जात आहेत. राजेश जवळ तिसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडला. अगदी असं बॅटीने ड्राईव्ह केला डीपेक्षा कव्हर रिझनला. खेळाडू आहे. एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. आज खेळावं लागेल कारण की याआधी देखील हर्षलला रनआउट होऊन येताना माघारी पाहिलं तेव्हा ही मॅच फसली होती. ती मॅच 1 बॉल 1 ची झाली चांगली. मात्र त्यानंतर आता महत्वाच्या मॅच मध्ये कशा पद्धतीने खेळ होतोय हे आता मात्र प्रेक्षकांना बघायचंय. 5 धावा स्कोर कार्ड वरती. हलक्यातने खेळण्याचा प्रयत्न कट केलाय. खेळाडू आहे. चेंडूपर्यंत पोहोचतायत. पाणी अडवण्याचा प्रयत्न. तोपर्यंत आपण पाहिलं तर चेंडू सीमारेषेच्या जवळ जातोय. तिथे तो स्टॉप केलाय. तोपर्यंत धावांसाठी मात्र धाव चालू आहे. आतापर्यंत धावा आपण पाहिलं तर कंप्लीट केल्या गेल्या. 3 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर 8 या धावसंख्येमध्ये 8 ऑन अ स्कोर कार्ड. 1 टू गो. एक शेवटचा चेंडू बाकी आहे. ओव्हर क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहोत आपण.
लेफ्ट केला जातो चेंडू, आपण पाहिलं तर ड्राईव्ह केला, अगदी एक सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. 2 षटकांचा खेळ झाला, 9 धाव संख्या, एक फलंदाज फक्त माघारी गेले. 9 लॉस ऑफ दी 1 विकेट ही धाव संख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती. वा, अप्रतिम. वेलकम, सुस्वागतम. आशिषजी चोरगे सर, पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा आणखीन एक सदाबहार आवाज, एक चांगला मित्र आणि मित्र परिवार, समालोचक मित्र परिवारामधील आणखीन एक बेहतरीन आवाज. आशिषजी चोरगे सर, वेलकम. बाहेरचा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये होते ऍड. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 10 या धावसंख्येवरती. 10-10 ऑन अ स्कोर कार्ड. मॅच चांगली बनेल. या मॅच मध्ये आतापर्यंत लो स्कोरिंग मॅच बघायला भेटते का हेही बघायचं आहे. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. लेफ्ट केलाय, फटका चांगला आहे, थोडासा आपण पाहिला नो मॅन्स लँड मध्ये दाखल होतोय. पहिला धावेचा तर प्रयत्न केला कंप्लीट. आता बघता बघता दुसरी धाव आता मात्र पूर्ण केली जाते. या मॅच मध्ये धावा कराव्या लागतील, धावा गोळा कराव्या लागतील. कारण की आतापर्यंत फटकेबाजी करत असताना हर्षलचा टायमिंग, आणि या टायमिंग मध्ये तो थोडासा नाराज असेल स्वतःवरती. कारण की धावा करण्याचा प्रयत्न एका बाजूने तो करतोय, मात्र धावा दिल्याही जात नाहीयेत. ओमकारला पाहिला आपण. अप्रतिम फटका आहे, खेळाडू अप्रतिम कॅच पकडली आहे, सेफ आहे. वॉट अ कॅच यार. किशोरच्या माध्यमातून ही कॅच पकडली जाते आणि किशोरने आता मात्र या मॅच मध्ये करून दिलाय कमबॅक. गोलंदाजी करत असताना ओमकारनं देखील केलाय आता कमबॅक. अप्रतिम, खूप छान संगीत. खऱ्या अर्थानं आमची आवडती गाणी आहेत ही. 12 धावा. हो, यावेळी देखील आपण पहिला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न कवरला आहे खेळाडू. जिथे आपण पाहिलं तर अगदी एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केली जाते. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या अगदी डॉट एक सिंगल धाव. संघाची धाव संख्या आपण पाहिली तर अगदी 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 13 ऑन अ स्कोर कार्ड. 13 धावा. ओ क्रमांक 3 सध्या मात्र प्रगती पथावरती आहे. सोडून दिलाय, जाऊ देत. अगदी व्हाईट बॉल साठी एक्स्ट्रा धावा तर टीमच्या टोटल मध्ये होते ऍड. एक एक्स्ट्रा धावा महत्वाच्या आहेत. राजेश जवळ आणि आज त्याच पद्धतीने खेळावं लागेल. म्हणजे जावली टेनिस क्रिकेटचा बकासूर या नावानं खऱ्या अर्थानं ओळखला जातो. पण ज्या वेगानं बकासूर धावतो त्याच वेगानं धावाही कराव्या लागतील. मोठे फटके खेळावे लागतील ताकदवर.
आहे ताकद, उचलला, फेकून दिला जातोय सीमा रेषे पार. JPL चा जातोय आणखीन एक बहारदार द्वारका कन्स्ट्रक्शनचा ग्लोरियस षटकार. लागले सगळेजण डोलू लागल्याने आला महाराजा. तो महाराजा आहे अर्थातच राजेश जवळ. आणि ज्या टीम साठी तो खेळतोय, महाराजा योद्धासाठी सध्या बॅटिंग करतोय. ओहो हो, यावेळी देखील विकेट करण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटर घेण्याचा प्रयत्न, थोडासा खाली बसला, नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी गेले. तोपर्यंत आपण पाहिलं नॉन स्ट्रायकिंग एंडला पुन्हा तो खाली पडलाय. आता मात्र या मॅच मध्ये जीवाचं रान केलं जात आहे. हे ते क्रिकेट आहे, ही ती मॅच आहे जिथे एक एक धाव करण्यासाठी मेहनत ही करावी लागते. रिप्ले मध्ये पहा, जिथे आपण पाहिलं तर आधी खाली पडला धाव करत असताना, तदनंतर मात्र एक धाव कंप्लीट करत होता. नॉन स्ट्रायकिंग एंडला गोलंदाज आडवा आला, त्याच्या इथे बॅट लागली, मग राजेश जवळ खाली पडला. गोलंदाजालाही थोडी दुखापत झाली. तब्बल 3 षटकांचा खेळ संपला. 26 धावा जाऊ देत. JPL स्ट्रॅटेजिक टाइम आउट. सव्वीस धावा, 3 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. 2 ओव्हर्स अजूनही बाकी या मॅच मध्ये. 26 धावा फक्त स्कोर कार्ड मध्ये सजल्या गेल्या. 26. शेवटची 2 मिनिटं राहिले. टीम गोलंदाजी करणारी टीम टाइमर चालू आहे, कारण की शेवटची 2 मिनिटं आता मात्र राहिली गेलेत. चला, गोलंदाजी करणारी टीम थोडासा स्पीडअप घ्या. टॉस साठी यानंतर सुर्वे टायगर आणि स्वराज्य वॉरियर्स दोन्ही कॅप्टन टॉस साठी आपण उपस्थित राहा. यानंतरचा टॉस केला जाईल सुर्वे टायगर आणि स्वराज्य वॉरियर्स. 26. चला टीम स्पीडअप घ्या, कारण की 2 मिनिटं ही शेवटची राहिलेत तुमच्याकडे. अक्षय दाखल झालेत गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 4 मध्ये.
बॅकफुटला शॉर्ट आर्म जॅक चांगला केलाय, फटका डीप स्क्वेअर रिजनला. खेळाडू आहे, चेंडू गॅदर करतो, एक धाव कंप्लीट. एकाच धावेत समाधान मानावं लागतंय. अनिकेत आणि राजेश जवळ 27 धावा स्कोर कार्ड वरती 27. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी क्रॉस बॅटेड आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, जर सरळ बॅटीनं खेळण्याचा प्रयत्न केला तर धावा येत आहेत. आडव्या बॅटनं खेळायला गेले की डॉटही जात आहेत आणि हेच गोलंदाजानं ओळखलंय. आणखीन एक डॉट बॉल, पहिल्या चेंडूवरती एक धाव, तदनंतर डॉट बॉल. 27 धावा स्कोर कार्ड वरती. विकेट गेले 2. ओव्हर क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे सध्या. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पकड, फटका चांगला आहे, अगदी डोक्याच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, वन बाउन्स, तोही डोक्याच्या वरून जाईल. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला जातोय. आणखीन एक द्वारका कन्स्ट्रक्शनचा ग्लोरियस JPL चौकार. अप्रतिम फटका, थोडेसे पुढे आल्या, पकड करण्याचा प्रयत्न. $27 आज आमचं संपूर्ण मित्र परिवार राहतो की कातील अगदी आज बसले गेले. सनीलचे मित्र परिवार 31. 31 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 3 टू गो. भाई अगर सीधी उंगली से निकल रहा है तो उंगली टेढ़ी क्यों करे. सरळ बॅटीनं जर धावा येतात तर आडव्या बॅटनं करण्याचा काय प्रयत्न, कारण की लगी तो आबाद नाही तो बर्बाद करणारा फटका खेळत असताना बरेचसे फलंदाज आतापर्यंत मात्र नांग्या टेकलेत आणि हाच फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा अनिकेतचा राहिला. नॉन स्ट्रायकिंग एंड वरून मात्र राजेश जवळ तुम्ही पाहताय, नॉन स्ट्रायकिंग एंडला त्याच्या बॅटमधून देखील चांगल्या धावा आल्यात. मात्र राजेश जवळ फक्त आतापर्यंत 6 चेंडूमध्ये 16 धावा करू शकलाय. चांगली बॅटिंग त्याची राहिली आहे. यावेळी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मोठ्या फटक्याने खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू आपण पाहिलं तर अगदी लाईक स्लिपचा खेळाडू वेगानं जातोय. एक धाव कंप्लीट. राजेश जवळ दुसऱ्या धाव्यासाठी तयार नव्हता, मात्र अनिकेतनं कॉल दिला आणि अनिकेतचा कॉल म्हणून दुसरी धाव आता मात्र कंप्लीट करावी लागली आहे. 2 धावेच्या मदतीनं 5 चेंडूच्या अखेरीस संघाची धावसंख्या 33. 33 धावा. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर सध्या मात्र 4 वरती प्रगतीपथावरती आहोत. 33 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्या. 33. 1 to go. हो अप्रतिम फटका. अनिकेत गर्रकन फिरला आणि चेंडूलाही फिरवले जाते. बिग हिट साठी JPLचा आणखीन एक द्वारका कन्स्ट्रक्शनचा जातोय ग्लोरियस षटकार 6 धावेसाठी. अप्रतिम अनिकेतच्या बॅटमधून आलेल्या षटकारानं संघाच्या धावसंख्येमध्ये मात्र गती दिली आहे आणि टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचवले 39. 4 षटकांच्या अखेरीस 39 लॉस ऑफ डी 2 विकेट आफ्टर 4 ओव्हर. टॉस साठी सुरवे टायगर आणि स्वराज्य वॉरियर्स टीम, तुम्ही टॉस साठी या, कारण की यानंतर अजून 2 मॅचेस आहेत, कारण की ब्लेझर परिधान करायचा आहे. यासाठी विनंती करेल टॉस साठी या आपण. सुरवे टायगर आणि स्वराज्य वॉरियर्स दोन्ही कॅप्टन्सला विनंती करेल, हा कॉल तुमच्यासाठी आहे. सो टॉस साठी या. एकोणचाळीस 39 4 षटकांचा. काय बोलतात रवी दादा, जर 12वे खेळाडू संघ मालक तुम्ही आहेत, कशा पद्धतीने खेळ राहिला आतापर्यंत टीमचा, काय बोलाल? ते बोलतात आमचे खेळाडू बोलतील जे बोलायचे ते धावसंख्येच्या माध्यमातून. हो फटका अप्रतिम खेळला, जिथे आपण पाहिलं तर सरळ बॅटीनं अगदी VIP कक्षामध्ये
कॅच घेण्याचा प्रयत्न तिथेही होता, मात्र मैदानाच्या आत नाही तर मैदानाच्या बाहेरही कॅच ड्रॉप झाली आहे आणि अगदी 6 धावेनं संघाची धावसंख्या पुढे गेली आहे. मॅक्सिमम राजेश जवळ या संपूर्ण जावली टेनिस क्रिकेटचा बकासूर आमच्या सोबत जोडला गेलाय. बाहुबली अप्रतिम बॅटिंग करतोय, तशी त्याची ताकद आहे. 45 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजले. 45. यावेळी देखील आपण पाहिलं अप्रतिम फटका आहे. खेळाडू कॅच साठी प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. चेंडू शरीरानं अडवलाय, मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न राजेश जवळचा अखेरीस यशस्वी झालाय. याला बोलतात 2 धावा चोरीच्या. चिकी धावा, 2 रन तुमने चुराया जो सनम. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. 49 47 धावा. 47. 47 धावा. 2 चेंडूचा खेळ झाला. यावेळी देखील फटका खेळत असताना अगदी पाय घसरलाय. विकेटचं पतन आलंय. राजेश जवळची विकेट अखेरीस आपण पाहिलं तर मिळवले. मी म्हणेल राजेश जवळनं त्याचं काम पूर्ण केलंय. 8 चेंडू मध्ये 24 धावा त्यानं ठोकल्यात आणि राजेश जवळनं संघाला एक चांगली उभारी दिली आहे. अप्रतिम बॅटिंग राजेश जवळची. गोलंदाजी प्रथमेश के बारे में क्या कहना. ज्या पद्धतीनं प्रथमेशनं हा चेंडू हाताळला, राजेश जवळच्या बॅटीच्या बॉटमची एज, त्यानंतर विकेटचं पतन. मंगेशने ही कॅच पकडली. रविराज देशमुख मांच्यासोबत जोडले गेले तर खजिनदार खऱ्या अर्थानं JPLचे सांताक्रूज वरून गेले 4 दिवस मुंबईवरून रोज सकाळी खऱ्या अर्थानं ते सांताक्रूज सोडून मुंबईमध्येच नवी मुंबईमध्ये आपल्यासोबत राहत असताना डेडिकेशन याला बोलतात. हे डेडिकेशन आहे, कारण की रविदादांच्या सांताक्रूज म्हटलं तर घराच्या बाजूला सुप्रीमो सारखी मोठी स्पर्धा चालू असताना JPLचे आपण खजिनदार आहोत आणि यासाठी आपण पाहिलं तर या संपूर्ण मैदानामध्ये तन मन धन अभिजित दाखल झालाय आणि या सगळ्या गोष्टी रविदादाचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. खूप चांगले आपण पाहिले तर या स्पर्धेसाठी त्यांची कमिटमेंट राहिले. तन मन धन या सगळ्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून दिल्या जातात. मेहनत, एखादं काम कमी किंवा जास्त यापेक्षा ते काम आहे ते काम केलं जातं. 48 धावा. 48. तब्बल चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 टू गो. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. या देखील बॅकफुटला जातात मिड विकेट रिजनला. अगदी खेळाडू आहेत आपण पाहिलं त्यांच्या डोक्यावरून चेंडू अगदी निघून जातोय. 6 धावेसाठी मॅक्सिमम येतोय षटकार. चोपन्न धावा. 54 स्कोर कार्डवरती सजली गेली आहे. चोपन्न धावा. फुल टॉस चेंडू. हाही चेंडू लॉफ्ट केला जातोय. बॅटीच्या अगदी बॉटमला आहे खेळाडू. कॅच इथेही ड्रॉप झाली आहे. या मॅचेस मध्ये 3 कॅचेस ड्रॉप झालेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अखेरीस केला जातोय पूर्ण. 55 56 धावा आणि 57 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय. 57 रन्स टू विन. 57 धावा. करूयात या मॅचचा टॉस. ऐकूयात निलेश सरांना. जाऊया टॉसच्या दिशेनं. थँक्यू किरण सर. यानंतर आपण टॉस करूया आणि हा टॉस करण्यासाठी श्री डिजिटल आणि श्री फायटरचे संघ मालक रवी दादा दळवी यांना विनंती आहे. मैत्री ग्रुप जावलीचे उपाध्यक्ष आणि त्यांच्या शुभास्ते आपण हा सामन्याचा टॉस करत आहोत. त्यांच्या शुभास्ते आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. श्री डिजिटल आणि श्री फायटरचे संघ मालक मैत्री ग्रुप जावलीचे उपाध्यक्ष रवी दादा दळवी यांच्या शुभास्ते या सामन्याचा टॉस होत आहे. सामना आहे सुर्वे टायगर विपक्ष स्वराज्य वॉरियर्स अशी ही लढत आहे आणि लढतीचा टॉस आता आपण मैदानाच्या आतमध्ये करत आहोत. दोन्ही संघांना एकाने विनंती आपण या
आपण या सामन्याचा टॉस करत आहोत. सुर्वे टायगर, विनोद सुर्वे आणि तानाजी सुर्वे यांच्या मालकीय संघ आहे, तर एका बाजूला स्वराज्य वॉरियर्स अंकुश कदम यांच्या मालकीय संघ. नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. रवी दळवी यांच्या शुभ असे आवाज कोण देणार नाणेफेकीच्या कौलचा? JPL 5.0 स्वराज्य वॉरियर्सचा हा कॉलचा आवाज आहे आणि टॉस जिंकलेला आहे सुर्वे टायगर या टीमने. दत्ता टॉस जिंकताय, काय निर्णय घेत आहे? आम्ही पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करू, कारण आमचे बॉलर जरा नौकेच आहेत. कारण डिफेंड करताना एखाद्या बॉलरने जरा स्कोर जास्त दिला तर मॅचमध्ये वर खाली होऊ शकते. आणि अजून ग्रुपमध्ये आमच्या सिक्युअर नाही आहे कुठली टीम. ही मॅच जिंकण्याचा आमचा 100% प्रयत्न असेल. तुम्ही किती सामने खेळले, किती जिंकला? आम्ही 2 सामने जिंकलो आणि 2 जिंकलोय. तरी पण असं क्रिकेट आहे आता की कुठल्याही स्टेजला गाफील राहू शकत नाही. लीग मॅचेस आहेत, रन रेटचा खूप फरक पडतो मॅचेसमध्ये, म्हणून ही मॅच आम्ही चांगल्याच फरकाने जिंकण्याचा प्रयत्न करू. निश्चित आपण स्वराज्य वॉरियर्सकडे जाऊया. तुम्ही टॉस जिंकला असं तुम्ही काय घेतलं असं? नाही, आम्ही बॅटिंगच घेणार होतो, कारण मगाशी स्कोर झाला नव्हता. यावेळी ठरवलं की जास्त स्कोर करायचा आहे. म्हणजे टॉसमध्ये दोन्ही संघनायकांच्या आणि दोन्ही टीमच्या मनासारखं घडलेलं आहे. या मॅचमध्ये काही बदल करताय का? हां, यावेळी आम्ही जवळजवळ 3 प्लेयर चेंज केलेत. बघू काय होतं आता. अधिकचा वेळ घेणार नाही. तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा आहेत आणि तुम्हालाही सुर्वे टायगर मॅचसाठी शुभेच्छा आहेत. मान्यवरांचा आपण आभार मानूया. टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे टीम सुर्वे टायगर या टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी स्वराज्य वॉरियर्स या टीमला केले आमंत्रित. पुन्हा एकदा वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया किरण मस्कर सरांचा आवाज. अगदी पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा सदाबहार आवाज आपल्यासोबत जोडले गेलेत आशिषजी चोरगे सर, त्यांच्या वाणीतून ऐकूयात एक मॅचची रंजक भरी कहाणी. मॅच संपली नाहीये, सेकंड इनिंगची कहाणी अभी बाकी आहे. धन्यवाद किरणजी मस्कर सर. आणि त्याचबरोबर आकडे तज्ञ म्हणून ज्यांची ओळख आहे अर्थातच निलेशजी मर्डेकर आणि त्याचबरोबर लवजी जाधव सर सकाळच्या सत्रापासून समालोचन आपण ऐकतायत. मी आशिष चोरगे तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करतो. जावली क्रिकेट असोसिएशन आयोजित या संघटनेच्या अंतर्गत माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले पुरस्कृत जावली प्रीमियर लीग अर्थात JPL सीझन क्रमांक 5 मध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर जावली क्रिकेट आपण पाहायला गेलं तर क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा या भूमिपुत्र क्रीडांगणामध्ये संपन्न होत असताना मात्र पाहायला मिळते. आज 15 संघ आणि 15 संघांमध्ये रणसंग्राम या भूमिपुत्र क्रीडांगणामध्ये पाहायला नक्कीच मिळतोय. तर वळूया सरळ जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे मात्र पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय उत्तरार्धामध्ये आणि टार्गेट सेट केले. अर्थातच महाराजा योद्धा प्रथम बॅटिंग करत असताना 57 धावांचं टार्गेट काळेश्वरी फायटर या संघासमोर मात्र प्रस्तावित केलंय. कशा पद्धतीने मात्र हे टार्गेट कंप्लीट केलं जाईल हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी हे टार्गेट कंप्लीट करण्यासाठी एक बाजूला आपण जर पाहायला गेलं तर बॅट्समन किशोर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण जर पाहायला गेलं तर निलेश बिल्लारे, एक तेज तरार गोलंदाज जावली क्रिकेट असोसिएशन मधला निलेश P1चा पहिलं षटक हाताळण्यासाठी मात्र सज्ज होतोय. सलामीची जोडी आपण जर पाहायला गेलं तर किशोर आणि त्याच्या जोडीला जयेश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. टार्गेट सेट केले 57 धावांचं, कशा पद्धतीने मात्र कंप्लीट केलं जाईल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल मात्र पॉवर प्लेचा टाकण्यासाठी मात्र सज्ज झालाय अर्थातच निलेश आणि स्ट्राईक एंडला मात्र बघायला मिळतोय किशोर. पहिलाच बॉल उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्विच हिटचा प्रयत्न केला होता. पहिलाच बॉल आलाय तो डॉट बॉल. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता. पहिल्याच बॉलवरती जागा बनवण्याचं काम केलं होतं, परंतु जर गोलंदाज आपण जर पाहायला गेलं तर निलेशचा जर विचार केला तर चांगल्या टप्प्यावरती बॉल हा हाताळलाय. आलाय तो डॉट बॉल. पुढचा बॉल आखूड टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता. पाठीमागच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. पंचांकडे लाऊड अपील देखील केली होती. अपीलमध्ये उत्साह जरूर पाहायला मिळाला, परंतु पंच तटस्थ आहेत आपल्या निर्णयावरती. परंतु चांगला बॉल डिलिव्हर केला. अतिरिक्त उसळी घेणारा हा बॉल ॲक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. बाउन्सरचा वापर आपण जर पाहायला गेला तर शरीराचा वेध जरूर घेतला गेला आणि पाठीमागे शॉट थर्ड मॅनला स्लिप तैनात आहे, तिथे बॉल ट्रॅव्हल झाला. आतापर्यंत 2 बॉल डॉट बॉल आलेत. चांगलं प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न गोलंदाज निलेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आखूड टप्प्याचा बॉल. पुन्हा एकदा गती परिवर्तन. अपील मध्ये उत्साह.
चांगला बॉल तिथे हाताळलाय, चांगला टप्पा, लाईन लेंथ अचूक टप्पा हाताळण्याचा प्रयत्न सातत्याने निलेशचा होतोय. कारण एक वेगवान गोलंदाज जावली क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला ज्या नावाची ज्या गोलंदाजाची चर्चा आहे तो गोलंदाज मात्र प्रभावित करत असताना पहिल्याच P1च्या षटकामध्ये दबदबा कायम ठेवलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर जनरेट करून ठेवले या गोलंदाजाने आणि हेच महत्वाचं असतं आणि त्याने ते करून दाखवलंय या षटकामध्ये. इथे दिशा खराब पंच वळतायत. रुपेश सरांचा इशारा येतोय, व्हाईट बॉलचा इशारा. रुपेशजी सावंत सर पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. पॅनल अगदी पंचांचा पाहायला मिळत आहे. शशी साटम सर देखील आहेत, कोळी सर देखील पाहायला मिळत आहेत. लगी पंच कल्याणी घोरपडे सर हे देखील पाहायला मिळतात. आखूट टप्प्याचा बॉल दिशा द्यायची होती, बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक चांगला बॉल आलाय. पॉवर प्लेचं षटक कसं हाताळावं याच्याकडनं शिकावं. अगदी चांगली गोलंदाजी निलेश बिलारे अप्रतिम. करंजे गावचा हा सुपुत्र मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाजी स्ट्राईक वरती. पुढचा बॉल आखूट टप्प्याचा बॉल. किती वेळ शांत राहणार, मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार. आणखीन एक येतोय दमदार असा JPL षटकार. अगदी आपण जर पाहायला गेलं तर लांबच लांब षटकार मारलाय. या JPL मधला आतापर्यंत सर्वाधिक लांब षटकार. एवढ्या लांब मारलाय की बॉलच नवीन आणावा लागतोय आणि त्याने सांगितलंय जा बॉल शोधून आणा. एवढा लांब मारलाय. अक्षरशः बॉल हरवलाय, त्यामुळे त्याने सांगितलंय की नवीन बॉल द्या आणि नवीन बॉलच वापरावा लागेल. 3 बॉल शांत राहिला, त्यानंतर मात्र हा षटकार पुढे येऊन समोरच्या दिशेला डाऊन दी ग्राउंड सीधी बॅट नो बकवास क्लिअर केलाय. 6 धावांसाठी आणखीन एक येतोय दम दाखवणारा किशोरच्या पाठमधून हा JPL षटकार. पहिले 3-4 बॉल त्याच्या बाजूने राहिले नव्हते, परंतु शेवटचे 2 बॉल अचूक टप्प्यावरती मात्र बॉल आला आणि टप्प्यामध्ये त्याने कार्यक्रम केलाय. शेवटच्या 2 बॉलवरती 2 मोठे प्रहार चढवले. पहिलं षटक समाप्त, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या 13 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचते. अर्थातच टीम काळेश्वरी फाईट द्यावी लागेल, कारण सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर एक चांगला फायटिंग स्कोर अर्थातच टीम महाराजा योद्धा या टीमने उभारलाय. 57 धावांसाठी 57 धावांचा पाडला काळेश्वरी फायटर या संघाला करायचा आहे. परंतु पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहायला गेलं तर पहिल्या 3-4 बॉलवरती गोलंदाजाचा दबदबा पाहायला मिळाला, परंतु आपण जर पाहायला गेलं तर शेवटच्या 2 बॉलवरती फलंदाजाचा दबदबा पाहायला मिळाला. ही फाईट मात्र चुरशीची पाहायला मिळेल. दोन्ही तुल्यबल संघातली लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज स्ट्राईकवरती दुसरं षटक. सागर मोरे एक अनुभवी गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, दुसरं षटक मात्र हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत. स्ट्राईक एंडला मात्र जयेश. पहिलाच बॉल फ्लिप करण्याचा प्रयत्न, बॅटन पॅड मध्ये तिखट यॉर्कर पाहायला मिळाला. यॉर्करचा प्रयत्न होता, चांगला बॉल तिथे हाताळलाय. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती PTC लाईव्ह यांच्या माध्यमातून सध्याच्या घडीला ज्या वाहिनीची चर्चा आहे, आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर चांगली क्वालिटी, क्लिअरिटी, नीटनेटका अशी क्वालिटी मात्र ज्या लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळते. अर्थातच PTC लाईव्ह यांच्या माध्यमातून ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. पहिला बॉल तर डॉट बॉल आलाय. आखूट टप्प्याचा बॉल, दिली आहे दिशा, बदलली आहे गोलंदाजाची दशा. हा बॉल चाललाय सीमा रेषा पार, मिळतील त्या धावा. 4 येतोय तो चौकार. हा ऍक्शन रिप्ले. अगदी हा चौकार आहे. एक टप्पा घेत बॉल सीमा रेषा ओलांडली आहे. चौकार आलाय, रडार मध्ये आला. अगदी मिडल ऑफ द बॅट घेतला, ऑन साइडला वळवला. अगदी चांगला फटका जयेशच्या बॅट मधून पाहायला मिळाला. 17 धावा. येणाऱ्या बॉलवरती कोणाला खतरा होईल हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल.
पुढचा बॉल अगदी इनफिल्डच्या वरून उडवला, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला, एक्स्ट्रा ऑर्डिनरी, एक्स्ट्रा एफर्ट, एक्स्ट्रा दम दाखवणारा जयेशच्या बॅटमधून एक दमदार पुस्तकी फटका पाहायला मिळतोय. येतो तो चौकार, इनसाइड आउट, इनफिल्डच्या वरून क्षेत्ररक्षक नव्हते त्या ठिकाणी, एक्स्ट्रा कव्हरला चांगला फटका तिथे पाहायला मिळाला. या बॉलवरती सलगच्या 2 बॉलवरती 2 चौकार आलेत. दबदबा पाहायला मिळतोय गोलंदाज वरती फलंदाजांचा. 21 धावसंख्येवरती धावसंख्या जाऊन पोहोचले. अर्थातच टीम काळेश्वरी फायटर या संघाची चांगली फाईट देत असताना दोन्ही एंड कडून आपण जर पाहायला गेलं तर बॅटर, परंतु आता गोलंदाजीमधून कुठेतरी कमबॅक करणं तितकंच महत्वाचं असेल. सागर यांचा पुढचा बॉल फुल लेनचा बॉल होता, प्रॉपर बॅटवरती आला नाहीये. पाठीमागच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला परंतु चांगला स्टॉप तिथे केलाय. 22च्या स्वरूपात या धावफलकावरती जरूर ऍड होतील. टीमची धावसंख्या 22 22 या धावसंख्येवरती धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय. चांगली रणनीती आखली आहे सध्याच्या घडीला. आपण जर पाहायला गेलं तर बॅटर किशोर आणि जयेशने, कारण जिथे पाहायला गेलं तर 6 बॉल किशोरने फेस केले, 12 धावांवरती तो खेळतोय. जयेशने 4 बॉल आतापर्यंत फेस केले, 8 धावांवरती तो खेळतोय. 2 चौकार जयेशच्या बॅटमधून आले, 2 षटकार किशोरच्या बॅटमधून आलेत. श्रीजीतचा फटका रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. पहिल्या बॉलवरती देखील तसाच प्रयत्न होता परंतु प्रॉपर जजमेंट जुळत नाहीये या फटक्यामध्ये खेळण्यासाठी. परंतु आपण जर पाहायला गेलं तर समोर जर फटके येत आहेत तर उलटा फटका खेळण्याची गरजच नाहीये, कारण समीकरण सोपं आहे. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे, त्यामुळे मोठ्या फटक्याची गरज नसेल. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल, जबाबदारी स्वीकारावी लागेल. हो, चांगला बॉल, इथे क्षेत्ररक्षक आहे. फसवा बॉल, गती परिवर्तन केलं, पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात होते, फ्लाय सीपला आणि तिथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न, प्रॉपर जजमेंट जुळलं नाही. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. बॅकफुटला गेले, जागा बनवण्याचा प्रयत्न होता, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं आणि फलंदाज पहिली जोडी फोडण्यामध्ये नक्कीच सागरला यश आलं. किशोर बॅक टू दी डगआउट जावं लागेल, पहिला धक्का लागतोय. अर्थातच टीम काळेश्वरी फायटर या संघाला बॅक टू दी डगआउट. चांगलं कमबॅक करून देत असताना सागर मोरे अगदी 8 धावा त्यांनी खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण जर पाहायला गेलं तर 2 षटकांचा खेळ समोर झाला. टीमची धावसंख्या 22ला 1. सलामीची जोडी फोडण्यामध्ये सागर मोरे यांना मात्र यश आलंय, परंतु पाहावं लागेल मिडल ओव्हरमध्ये कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी राहील. साई भिशे गोलंदाजी क्रमांक 3 वरती मात्र येत असताना पाहायला मिळतोय, परंतु नवीन बॅटर इन ॲट नंबर 3 मध्ये अक्षय दाखल झालाय. अक्षयकडे देखील नजरा असतील, कशा पद्धतीने अक्षयचा देखील खेळ राहील हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. परंतु तिसऱ्या षटकामध्ये साई आलाय, साईवरती जबाबदारी दिली आहे मिडल ओव्हरमध्ये. चला थोडंसं स्पीडअप घ्या, घाई करा मित्रांनो, कारण अजून ही मॅच बाकी आहेत, त्यामुळे विनंती करेन थोडीशी घाई करायची आहे. बघा 10 मिनिटांमध्ये पुढच्या 2 ओव्हर तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. 2 षटक 10 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. वेळेचं निर्बंध आहे, वेळ कोणासाठी थांबलेली नाहीये, त्यामुळे वेळेचा निर्बंध नक्कीच पाळा. पुढचा बॉल साई यांचा जयेशसाठी. ओहो, इथे एक कट करण्याचा प्रयत्न होता, बिट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल डॉट बॉल आलाय, कट करण्याचा प्रयत्न होता, बॅकफुटला जात असताना थोडंसं बाहेर आले. स्क्वेअरकटचा फटका खेळायचा प्रयत्न होता, पॉइंटला उडवण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा फेस आधीच क्लोज झाला, त्यामुळे सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. हो, खोलात टाकलेला बॉल, यॉर्करचा प्रयत्न, खोदून काढण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला. दुसऱ्या धाव्यासाठी जागा सोडली आहे, जोकिंग पत्करली आहे, परंतु दुसरी धाव देखील अगदी सहजरित्या कंप्लीट होत असताना 22च्या स्वरूपात मात्र या 2 धावा धावफलकावरती जरूर ऍड होतील.
22 धावा धावफलकावरती असताना मात्र या 2 धावा ऍड होतील आणि 24 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचेल. अगुडप्याचा बॉल होता. बॉल अगदी दिशा देता आली नाहीये. चांगला बॉल, गती परिवर्तन चांगलं पाहायला मिळालं या बॉलवरती. अगुडप्याचा बॉल होता, दिशा द्यायची होती, प्रॉपर जजमेंट जुळलं नाहीये. बॉल आलाय तो डॉट बॉल. चांगली गोलंदाजी साई या गोलंदाजीची मात्र पाहायला मिळते तिसऱ्या मिडल ओव्हरमध्ये. कारण त्यासाठीच मात्र त्याला बोलवलं गेलंय कुठेतरी या धावसंख्येला आळा घालण्यासाठी. अगुडप्याचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत TR सर्कलच्या आतमध्ये. चांगला स्टॉप तिथे. आणि येणारे बॉल असतील 14 आणि 14 बॉलमध्ये करायचे आता धावा 32. 14 चेंडू 32 धावांची अजूनही गरज टीम काळेश्वरी फायटर या टीमला मात्र बनवण्यासाठी. 57 धावांचं लक्ष. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. बॉल बॅकड्रॉप पाहायला मिळालाय. लॉंगॉन मधून क्षेत्ररक्षक अगदी वेगाने त्या दुसऱ्या धाब्यासाठी जागा सोडली. डेंजर झोनला आहेत. फेकी केली आहे परंतु वेगाने धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मात्र जरूर पाहायला मिळाली. 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट झाल्या. थोडीशी जोखीम पत्करली होती परंतु अगदी स्वतःच्या पॉपिंग क्रीज मध्ये अगदी सुरक्षितरित्या पोहोचले दोन्ही बॅटर. इथे दिशा खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. एक्स्ट्राच्या स्वरूपात अवंतर धावसंख्येमध्ये भर पडेल. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल अर्थातच 28 धावा धावफलकावरती लागतात. या अतिरिक्त धावा रोखाव्या लागतील. पुढचा बॉल साई यांचा. मोठ्या फटक्यासाठी जरूर गेले होते. बिट करून सरळ पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावतोय. आलाय तो बॉल डॉट बॉल. शेवटचा बॉल डॉट बॉल आला. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या 28 ला 1. आता येणारे बॉल असतील अर्थातच 12 बॉल मध्ये करायचे आहेत. 29 धावा. ड्रिंक ब्रेक होईल. चर्चा विनिमय केली जाईल कशा पद्धतीने येणाऱ्या 2 षटकामध्ये खेळ कसा राहील, कोणाच्या बाजूने मात्र विजय प्रस्थापित होईल. कारण एका बाजूला आपण जर पाहायला गेलं तर महाराजा युद्ध, तर दुसऱ्या बाजूला काळेश्वरी फायटर. प्रथम बॅटिंग करत असताना महाराजा युद्ध या टीमने 57 धावांचं टार्गेट समोर ठेवलं अर्थातच काळेश्वरी फायटर या टीम समोर. परंतु कशा पद्धतीने मात्र हे आव्हान मात्र स्वीकारतील आणि पूर्ण करतील हे दोन्ही बॅटर. काळेश्वरी फायटर या संघाकडनं मात्र पाहणं तितकंच महत्वाचं असेल. एक दमदार क्रीडा स्पर्धा अगदी चावली क्रिकेट असोसिएशनच्या संघटनेच्या अंतर्गत सन्माननीय आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले पुरस्कृत जावली प्रीमियर लीग 2025 हे पर्व क्रमांक 5 आपण अनुभवत आहे. 15 संघांनी मात्र या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. 15 संघ मालक, 15 संघ, परंतु जिंकणार मात्र एकच आहे. मोठी फाईट करावी लागेल. ट्रॉफीची जर का चर्चा केली अगदी ट्रॉफीकडे पाहावं आणि पाहतच राहावं अशी ट्रॉफी या स्पर्धेसाठी पाहायला मिळत आहेत. प्रगल्भ व्यासपीठ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण जर पाहायला गेलं तर या स्पर्धेचा उद्घाटन 16 संपन्न झाला आणि त्यानंतर मात्र कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहायला गेलं त्या स्पर्धेला सुरुवात झाली. आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातल्या या लढती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर जाऊया. ड्रिंक ब्रेक संपलेला आहे आणि बघा तुमच्याकडे 4 मिनिटं शिल्लक आहेत आणि 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक संपवायचं आहे. त्यामुळे गोलंदाजी करणारी टीम गोलंदाज आपण लक्ष द्यायचं आहे. येणाऱ्या 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक संपवायचं आहे. 12 चेंडू 29 धावांची गरज. टीमची धावसंख्या 28 ला 1. गोलंदाज हर्षल चौथ्या षटकासाठी प्राचार्याने केलंय. त्याला समोरच्या दिशेने फटका खेळलाय. सीधी बॅट नो बकवास क्लिअर केलाय. 6 धावांसाठी येतोय JPL षटकार. अप्रतिम स्ट्रोक. डाऊन दी ग्राउंड फटका पाहायला मिळतोय. जयेशला यश आलंय.
या षटक्यामध्ये अगदी फटका अगदी समोरच्या दिशेने. हो आणखीन एक फटका लॉफ करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे अडवला. एक धाव तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी धाव देखील चांगल्या पद्धतीने मात्र कंप्लीट केली आहे. टीमची धावसंख्या 36 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचते. 36 लॉस ऑफ दी 1 विकेट. या षटकामध्ये कुठेतरी आपण जर पाहायला गेलं तर यस 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये आता करायच्या 21 धावा. त्यामुळे ही धावसंख्या कुठेतरी थांबवणं महत्वाचं असेल. 50-50 सामना सध्याच्या घडीला तरी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही टीमच्या माध्यमातून अगदी कोलट टाकलेला बॉल. यॉर्करचा प्रयत्न. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरलाय इथे. ओव्हर थ्रूच्या अजून एक धावा मात्र नक्की जोडल्या जातील. 2 धावा लेग बायच्या स्वरूपात या धावा कुठेतरी रोखाव्या लागतील. अशा धावा महागात ठरू शकतात. डोकेदुखी ठरू शकतात. 38 धावा धावफलकावरती लागल्यात. आता येणारे 9 बॉल 19 धावांची अजूनही गरज आहे. जयच्या बॅटमधून आपण जर पाहायला गेलं तर एक षटकार पाहायला मिळाला. 9 बॉल त्याने आतापर्यंत फेस केले. 17 धावांवरती खेळतोय. हर्षलचं कमबॅक होणं कुठेतरी महत्वाचं असेल. हो आणखीन एक जबरदस्त फटका मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. मिड विकेटला पकडला जातोय झेल आणि सेलिब्रेशन. शिखर धवन ज्या पद्धतीने सेलिब्रेशन करतो ना तसं त्याचं सेलिब्रेशन अगदी राजेशने पकडलाय झेल. बाहुबली होते आणि ती स्माइल. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या टीव्ही स्क्रीन वरती. हक्कू टप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला वळवलाय. बॉल ला एलिव्हेशन प्राप्त झालं नाही. खूप वेळ बॉल हवेत होता आणि राजेश त्या ठिकाणी होते आणि हे त्यांचं सेलिब्रेशन अगदी बाहुबली. काल सुप्रीमो ट्रॉफी मध्ये देखील सुमित ढेकले बाहुबली त्याचं देखील सेलिब्रेशन ज्या पद्धतीने मॅच जिंकली होती आणि सेमीफायनल मध्ये त्यांनी दखल घेतली तसेच सेलिब्रेशन आज देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं बाहुबलीच्या माध्यमातून. विकेटची गरज होती. ती विकेट हर्षलने मिळवले कारण महत्वाची विकेट होती. विकेट आली आहे 38ला 2. आता 8 बॉल करायचे आहेत. 19. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हो इथे कव्हरच्या वरून उडवण्याचा प्रयत्न. इनफिल्डच्या वरून क्षेत्ररक्षक आहे. आणखीन एक विकेटचं पतन आणि बॅटरने सांगितलंय जयेशला की तू चल मैं आया. पाठोपाठ 2 विकेट प्राप्त करत असताना हर्षलला अगदी चांगली रणनीती हर्षलने आखली आहे आणि 2 विकेट त्याने माघारी धाडल्यात. डगआउटच्या दिशेने 2 विकेट आल्या पावली. मात्र बॅटरला मात्र जावं लागेल. निकेतन सचिन आले तर सचिन आणि आता अक्षय. सात चेंडू 19 धावांची गरज. पहिल्या बॉलवरती षटकाराला त्यानंतरचं कमबॅक हर्षलचं अगदी पाहण्याजोगं होतं. हॅट्रिकचा बॉल असेल. हॅट्रिक होईल का? पहिली हॅट्रिक हर्षल आपल्या नावावरती करून घेईल का? JPLची पहिली हॅट्रिक. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हॅट्रिकचा बॉल. स्ट्राइक एंडला सचिन. हॅट्रिकचा बॉल. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि या JPL जावली प्रीमियर लीग मध्ये पहिली वहिली हॅट्रिक मात्र हर्षल आपल्या नावावरती करतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. बेवडी गावचा हा सुपुत्र आज दबदबा पाहायला मिळालाय. गोलंदाजीतून अचूक टप्पा, भेदकता, चांगली रणनीती आखली आणि पहिली वहिली जावली प्रीमियर लीग 2025 मध्ये पर्व क्रमांक 5 मध्ये पहिली वहिली हॅट्रिक आपल्या नावावरती करतोय हर्षल. अप्रतिम. काय मॅच रंगली आहे. आता येणारे 6 बॉल आणि 6 चेंडू मध्ये करायचे 19 धावा. मॅच रंगेल. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच रंगेल. 38ला 4. 6 चेंडू करायच्यात 19 धावा.
आता बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मंगेश शिर्के आणि त्याची साथ मात्र देतोय अक्षय. अक्षय अजूनही आपण जर पाहायला गेलं तर नॉन सेकंड एंडला उभा होता. अजूनही 2 षटक झाले तरी तो देखील 2 बॉल आतापर्यंत त्याने फेस केलेत. 2 धावांवरती खेळतोय. आता जबाबदारीचं महत्वाचं षटक 6 चेंडू 19 अनिकेत चिकणे आलेत. अनिकेत वरती दिली जबाबदारी शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी. पाहावं लागेल येणाऱ्या 6 बॉल मध्ये कशा पद्धतीने मात्र खेळ राहतोय. अनिकेत चिकणे 6 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 6 चेंडू 19 धावा. सायकरेडला अक्षय आहे. अक्षय वरती नजर असतील. 6 चेंडू 19 अनिकेत निघालाय अक्षय साठी. पहिला बॉल ओहो इथे टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिला हा बॉल. बिट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये पहिला बॉल डॉट बॉल आलाय. हा ऍक्शन रिप्ले पीटीसीच्या माध्यमातून. फिंगर रोल केले जरूर. बॅट आधीच फिरली. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खालती राहिला. बिट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आलाय तो डॉट बॉल. 5 बॉल 19. ओहो फटका हवेत आहे. एलिव्हेशन प्राप्त झालेलं नाहीये. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक आणि आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद. बॅक टू दी डगआउट. अक्षयला जावं लागेल माघारी. मोठ्या फटक्यासाठी जरूर गेले होते. प्रॉपर जजमेंट जुळलं नाहीये. बॅटीच्या टोला मात्र बॉल लागलाय आणि ही चांगली झेल. काउ कॉर्नर रिजन मध्ये वाईडिश लॉंग ऑन मध्ये अगदी चांगला झेल तिथे पकडलाय. आता सध्याच्या घडीला आपण जर पाहायला गेलं तर महाराजा युद्धाच या टीमकडे मात्र हा सामना झुकताना मात्र पाहायला मिळतोय. परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. क्षेत्र कुठलंही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि तुमचे कष्ट जर प्रामाणिक असतील ना तुमच्या यशाला पर्याय नाहीये. कष्ट करावे लागेल. मेहनत करावी लागेल. 4 चेंडू 19 धावा. अजूनही मॅच संपलेली नाहीये. एकात दुसरा मोठा फटका आला तर कमबॅक करून देतील टीम काळेश्वरी फायटर. एक चांगली फाईट द्यावी लागेल. परंतु सध्याच्या घडीला आपण जर पाहायला गेलं ना तर दबदबा पाहायला मिळतोय गोलंदाजाचा. ऑन साइडला वळवलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धाव. एकच धाव. एकच धाव आली आहे. 3 चेंडू 18 धावांची गरज. म्हणजे तिन्ही बॉलवरती मोठे फटके यावे लागतील. तिन्ही बॉलवरती मोठे फटके मारावे लागतील. ओहो बाहेरचा बॉल आतमध्ये वळवण्याचा प्रयत्न. चांगला बॉल तिथे हाताळलाय. आता मॅच पूर्णपणे महाराजा योद्धा या टीमकडे झुकताना जरूर पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आपण जर पाहायला गेलं तर निलेशची पाहायला मिळाली. सागरची देखील पाहायला मिळाली. साईने मिडल ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी केली. अगदी लॉफ करण्याचा प्रयत्न. हा देखील फटका फसलाय. स्वतः बॉलर जात आहेत बॉल पर्यंत. कॅच घेण्याचा प्रयत्न होतोय परंतु कॅच ड्रॉप झाली. हरकत नाहीये. आता औपचारिकता शिल्लक असेल. लक्ष 57 धावांचं होतं. 57 धावाचा पाठलाग करत असताना काळेश्वरी फायटर चांगली फाईट त्यांनी दिली. आता औपचारिकता शिल्लक 1 चेंडू 17 धावा. आणखीन एक चांगला बॉल तिथे हाताळलाय. शेवटचा बॉल आलाय तो डॉट बॉल. आणि या मॅच मध्ये आपण जर पाहायला गेलं तर विजयी संघ ठरलाय अर्थातच महाराजा योद्धाच. आणि या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅचचा किताब आपण देऊया ज्याने मात्र हॅट्रिक प्रस्थापित केली. अर्थातच हर्षल कराडे हा ठरलाय या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच. ज्याने मात्र JPL अर्थातच जावली प्रीमियर लीग मध्ये पहिली हॅट्रिक आपल्या नावावरती केली आहे आणि तोच ठरलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. वेलकम हर्षल. आपण यायचं आहे आणि आपला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब मात्र घेऊन जायचं आहे. थँक्यू सो मच.
चला पुढील दोन संघांना विनंती आहे की तुम्ही मैदानाचा ताबा घ्या. पुढील दोन संघ आपल्याला